आता पुढे वळूयात गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या पाहूयात. त्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. लाडक्या बहिणींनो, अकाउंट चेक करा. डिसेंबरचा निधी मिळायला सुरुवात. अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये मिळणार. अदिती तटकरे यांची माहिती. बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूर सुरू. बीडमधील गुन्हेगारीवरून भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. हा कार्यकर्ता तुमचा आहे का? सामान्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी असे कार्यकर्ते तुम्हाला लागतात का? बंदूकबाजांचा फोटो ट्विट करत अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर सवालांच्या फैरी. राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारकडून निधींची खैरात. मेट्रो मार्गांसाठी 282 कोटी रुपये MMRDAला वितरित. फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या व्हॅनचा अपघात. 5 जवान शहीद तर 10 जखमी. 3 अद्याप बेपत्ता. आणि देशभरात क्रिसमसचा उत्साह. मिडनाईट माससाठी गर्दी. नेत्रदीपक रोषणाईनं उजळली चर्च. आज क्रिसमस म्हणजेच नाताळचा सण आहे. राज्यासह देशभरात आणि जगभरात क्रिसमसची धूम दिसून येते. वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे आणि या नाताळ सणाच्या निमित्तानं वसईमध्ये विविध ठिकाणी शोभायात्रा काढल्या जात आहेत. यात पारंपरिक वेशभूषेत ख्रिस्ती बांधव सहभागी होत जल्लोष साजरा करतायत. मिनी गोवा म्हणून ओळखला जाणाऱ्या वसईमध्ये मराठमोळा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गोव्याच्या धर्तीवर मोठ्या थाटामाटात रंगीबेरंगी ख्रिसमस कार्निवलचं आयोजन करण्यात येतं. वसईच्या या कार्निवलमध्ये उंट, घोडे, रथ याचबरोबर सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. गुजराती, महाराष्ट्रीयन अशा वेशभूषेतील नागरिक या कार्निवलमध्ये सहभागी झाले. या सगळ्यातून एक सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश देण्याचा आणि एक भावना पुढे नेण्याची आमचा एक प्रयत्न असतो. बच्चे कंपनींसाठी आकर्षण ठरणारे बाहुले, छोटा भीम, मोटू पतलू, मिकी माऊस सुद्धा या कार्निवलमध्ये सहभागी झाले. बेंजोच्या तालावरती वाजत गाजत जिंगल बेलचं गाणं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर राज्यासह देशभरात क्रिसमसचा उत्साह दिसून येतोय. देशातील अनेक शहरात क्रिसमस निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र क्रिसमस निमित्त आकर्षक अशा केकचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. ख्रिसमस म्हणजे आनंदाचा सण, गोडधोड खाण्याचा सण. या सणाच्या स्वागतासाठी तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये आकर्षक असे विविध रंगी, विविध आकारातील केक तयार करण्यात आले. ख्रिसमसच्या काळात केकना मोठी मागणी असते, त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे केक तयार करण्यात आले. यात ही लहान मुलांना आवडतील असे विविध प्राण्यांच्या आकारातील, बाहुलांच्या आकारातील केकना मोठी पसंती आहे. 1 टायर, 2 टायर पासून अगदी 4 टायर केक इथे पाहायला मिळत आहे. तर तिकडे कलबुर्गीमध्ये ख्रिसमस निमित्ताने आकर्षक रोषणाई सुद्धा केलेली आहे. शहरातील चर्च या नेत्रदीपक रोषणाईत न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजता होणाऱ्या ख्रिसमस माससाठी चर्चकडून तयारी करण्यात येते. चर्चच्या बाहेरच्या भागात येशू जन्माचा देखावा तयार करण्याचं काम जोरदार सुरू आहे.